का रे क्षमा, काय झालं म्हणलं काल ते पोलीस पाटलाच्या घरी गेले होते ना दोघं भाऊ, मोचन ते शांताराम, त्याचा म्हणलं निकाल झाला का? अरे कायचा निकाल होते राजा मामा, दोघे म्हणलं सांगायला तयार नाही ना. त्याला कोणी सांगितलं तर आता म्हणलं ज्या माणसाने यायला सांगितलं जयने म्हणजे भांडण लावून दिले, त्या माणसाचं नावच जर माहित नसलं तर म्हणलं निकाल द्याव कसा? हा, पोलीस पाटील म्हणलं अरमान कटायला काल ते म्हणे बा जा म्हणे कोर्टात जा म्हणे. हो आता म्हणे मी तुमचा निकाल लढत नाही म्हणे. त्यानं म्हणलं केस कोर्टात रेफर केली ना. ते पहा गेली गावाची इज्जत पाण्यात. अरे काय राजा, हे तंटामुक्ती अध्यक्ष होय का काय होय राजा? जे नाही ते केस म्हणलं निरा कोर्टात रेफर करू राहिला. अरे मला सांगा म्हणलं तुम्ही त्यानं एक तरी केस लढली का हो गावातली? हा, कोणती केस म्हणलं की निरा त्या कोर्टामध्येच रेफर करून देते. अशा ना म्हणलं गावाची इज्जत राहील का? आपण तंटामुक्ती अध्यक्ष काय निवडला होता की बा गावातलं भांडण गावात मिटलं पाहिजे, कोर्टातनी भांडण गेलं नाही पाहिजे, म्हणजे गावकरी पैशानं आणि इज्जतनं दोन्ही गुण वाचला पाहिजे. पण इथं म्हणलं निकाल उलट होऊ लागलं ना. हा, डबलचा डबल म्हणलं यरझरा होऊ लागला ना, आणि पैसा नाही पाण्यात चालला माणूस. दिगंबरराव तसं नाही, ते अडाणचोट माणसाला जर म्हणलं आपण तंटामुक्त अध्यक्ष केलं तर म्हणलं कसं काय होणार आहे? त्याला म्हणलं पत्र व्यवहार काय म्हणते आपले कागदपत्र ह्या गोष्टी समजल्या पाहिजे ना. हा, त्याला काही पत्र समजत नाही, मग ते काय करणार आहे? हा, केस म्हणलं ते कोर्टात रेफर करून देणार ना. हा, असं होत असते ते. म्हणून मी गावातनी सर्वांना सांगत असतो की चांगल्या म्हणलं मोक्याच्या जागी शिकलेला माणूस निवडाचा. तुम्ही शिक्षण घ्या. अबे रातच्या शाळेत येत जा म्हणलं निकाल ना. मी हाव ना शिकवायला, मी शिकवतो ना. मी तुमच्यासाठी ओव्हर टाइम करतो म्हणलं. अरे बा तुम्हाला तुमची सही बी आली तरी बस झालं ना. एखादा सरकारी दस्तावेज जरी तुम्हाला म्हणलं वाचता आला तरी बस झाला ना. मास्तर गोष्ट तर म्हणलं तुमची निकाल खरी आहे. काहून का म्हणलं शिक्षण घेतल्याशिवाय कोणतं कामच नाही होत ना. आणि शिक्षित माणूस जे आहे म्हणलं की फसत नाही. पण आता मी काय म्हणतो, सध्या जे आपला ज्वलंत प्रश्न आहे आपण म्हणलं रातच्या शाळेवर बी विचार करू. पण सध्याचा जे आपला ज्वलंत प्रश्न आहे म्हणलं की हे की बा समजा हे जे केस आहे हे कोर्टात गेली नाही पाहिजे. आणि जर कोर्टात गेली बी तरी आपल्या गावाचा एखादा वकील असला पाहिजे. हो, जेणेकरून आपल्या गावाची इज्जत तरी राखण बाद. हो, असं आपल्याला म्हणलं विचार करायला लागते बरं. अबे तो वकील आपला मग किरकिरी आहे ना बे. दोन भावापैकी का एखादी केस म्हणलं याच्याकडे देऊन टाकू ना. आता मिळणं हे समाधान. 5-6 वर्ष झालं ना वकिली सोडाले. जईपासून म्हणलं या वकिली बाई कुत्र्या हा का मार खाल्ला ते बोलून का वकिली बंदच केली म्हणलं आपण. हो, ते लायसन म्हणलं माझं पडून आहे ना. आता म्हणलं करतोय म्हणलं तरी ते म्हणलं रिन्यू करावं लागते ना. त्याशिवाय ताल बसते का? आता वकिली करायची म्हणलं मग रिन्यू तर करावंच लागेल ना. गावाच्या इज्जतीपेक्षा कोणती मोठी गोष्ट आहे का? ते करावंच लागते म्हणलं. हो, गावातला एखादा वकील पाहिजे म्हणलं तरी कुठे जमते आपलं, नाही तर बस. ते पता रिन्युअलचं तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं. तहसीलमध्ये आपला माणूस आहे नानाजी गोडबोले. हो, आपल्या एका शब्दावर काम करून टाकते ते. आणि म्हणजे पाय ना जर महिना लागत असेल तर 8 दिवसांनी काम करते. आपलं किरकिर मामा तू एक काम कर म्हणलं, ते कोणकोणते काय आहे म्हणलं वकिलीचे ते कलम फलम काय आहे म्हणलं पाठ करून घे. आणि जरासं म्हणलं ध्यान दे, गावातला एखादा वकील पाहिजे ना. हा, आता पाय म्हणलं पुऱ्या गावातनी तो नालायक माणूस आहे का? हा, मी सांगतो ना बा 100% केस जिंकतो म्हणलं तू. काऊन का नालायक पण तो रक्तात आहे ना. नालायक माणूस आहे. अबे खायला माणूस आले का? अरे बाबा तू काही काय काय बोलशील काही सांगतात नाही रे बा. लेका किरकिरे मामा लेका खरं सांग नालायक नाही का तू? अबे लेका किती जण फसवले का तो? हा, एवढं काढबेले का त्याला बाहेर बेले का? आपल्या गावाची म्हणलं इज्जतचा सवाल आहे बेले का किरकिरे मामा? एवढं काम करले का? नाही काम तर म्हणलं करतो मी. पण का तुम्ही बापरे वा पोट दुख राहिलं माय. पुऱ्या गावाचा नाला गेला का तुम्ही मला म्हणताले का? माझ्या माघारी काय काय म्हणतो भावा, कायच करा म्हणलं तुमचं. नाही लेका किरकिरे नाला काय म्हणलं तू? फक्त लेका एवढा केसचं काम कर रे बा. किरकिरे आहे बा, मजाक नाही. गावाचा इज्जतचा म्हणलं आपला प्रश्न आहे रे. फक्त एवढं काम कर बाबू. हो ना, करतो ना मी. तुम्हाला नाही थोडी म्हणू लागलो. आणि लेका हो तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? आणि गावाच्या म्हणलं इज्जतीपेक्षा दुसरं म्हणलं आहे का काही माझ्यासाठी? जरी मी नालायक म्हणलं असं पण म्हणलं गावाची इज्जत करतो का नाही? आता हे तुम्हाला चांगलंच माहित आहे बरोबर आहे. फक्त म्हणलं तुम्हाला 2 कामं करावं लागते. तेवढं आपलं लायसन रिन्यू करावं लागते आणि मला वकिलीची पुस्तकं आणून द्यावं लागते. एवढं काम तुम्ही करून द्या, गावाची इज्जत माती देऊन टाका. बरं मी काय म्हणतो, त्या मोत्याले शांतारामले म्हणलं दोघांपैकी एकाला तरी म्हणलं किरकिरा वकील पटला पाहिजे. नाही पटला तर काय करता? त्याला म्हणलं डायरेक्ट म्हणायचं नाही, त्याला फक्त सल्ला द्यायचा की चांगला वकील कोणता आहे, चांगला वकील कोणता आहे सांगायचं. मग त्याला अबे म्हणा बायाचा वकील केल्यापेक्षा म्हणा आपला भरोशाचा माणूस करणं म्हणा किरकिरी आहे. हा, असं बोलला का त्याला? ते कुठं काम होते म्हणलं ते. मी काय म्हणतो, मला म्हणलं हे पहा गावातल्या फक्त 2 माणसावर डाऊट आहे. एक मारत्या एक बबन्या. या दोघांनाच आग लावली असेल भोसूडच्या ना. अरे वा, सर्वालेच ते वाटू राहिलं. फक्त म्हणलं ते कोर्टात जरा साबित करावं लागेल ना. अबे बबन्या कुठची होय तयारी? हेटले का मारत्या तो मागं लागलो म्हणलं बिनकाम हे पाहत्या 2 भावात म्हणलं भांडण देणं लावून घे. आता तू सांग म्हणलं पोलीस पाटलांना का काहीच निकाल दिला नाही. आता केस जाते कोर्टात नाही. हा, कोर्टात तर म्हणलं साबित होईनच ना. आणि कोर्टात म्हणलं त्याला झक मारून सांगाच लागते की त्याला कोणा सांगितलं तर मग नाव समोर कोणाचं येईन? आपल्याच दोघांचं येईन ना. मग म्हणलं जेलात गेल्यापेक्षा त्यापेक्षा का इथून पोहून गेलेलं पुरलं ना बाबा.
ह्या मायचा बबण्याले का एकटा सोडून जातं का बे मले बे? आपल्या का कोणता ना कोणता रस्ता निघूनच ना. थांब ना जरासा. जरासं म्हणलं डोक्स लावू दे ना मले. हा एवढं भ्या लागतं का म्हणलं द्यायले? मी हाव ना. अबे मारते आणखी जिवंत आहे म्हणलं. अबे मग कर ना काहीतरी. काही करतं जैलात गेल्यावर करतं का? केसला का कोर्टात चालली ना आणि तू पाहिजे म्हणलं 100% किरकिरा वकील राहते. आणि किरकिरा कोण? आपला दुश्मन. आपल्याला सोडतं का ते? अबे तिले म्हणलं आधीपासूनच डाऊट आहे आपल्यावर. हे ध्यानात ठेवतो म्हणलं. अशा एकनीले का बबन्या उत्तमरावचा सल्ला घ्यायला लागते. उत्तमरावच म्हणलं आपल्याला जे काय ते यातून म्हणलं मार्ग काढू शकते. उत्तमरावले म्हणलं फोन केल्याशिवाय पर्याय नाही बा आता. एक मिनिट मी उत्तमरावले फोन करतो म्हणलं बबन्या. कर बरं पटकन फोन कर बरं उत्तमरावले. हॅलो, कोण बोलू राहिलं? अरे उत्तमराव मी बोलून राहिलो म्हणलं मारुती. अरे काय राजा कुठं आहो तुम्ही? किती राजू तुम्हाला फोन करा म्हणलं, फोन नाही उचलत म्हणलं. तुम्ही सांगा काय करा? अरे मारता जरा कामी होतो. मी बोल ना, काय म्हणत होता? आणि सांगा राजा पुऱ्या गावाला माहित आहे तुम्हाला माहित नाही का हो? हा ते राजा त्या मोतीरामची शांतारामची केस म्हणलं. अरे बा त्या दोघाला म्हणलं आम्हीच तर भडकवलं. यातून म्हणलं कसं निष्ठाचं हे सांगा म्हणलं आता. काहून का म्हणलं मारुतराव केस चालली कोर्टात नाही. आणि कोर्टात जर म्हणलं केस गेली तर म्हणलं झाला 100% ते नाव तर सांगतीनच. काहून का कायद्यासमोर थोडी कोणाची चालते काही. तर म्हणलं यातून कसं निघाचं हे सांगा म्हटलं मला तुम्ही. नाही तर बस हे बा जैलात जा लागते हो. काही काम नव्हतं ना धमकी घ्यायचं. बरं तू लोळ घेऊ ना मारत्या. मी हाव ना. अबे आपली पोच म्हणलं लय वरपर्यंत आहे ना. फक्त म्हणलं आपल्या गावातला किरकिरा वकील नाही झाला पाहिजे. हो ते जर म्हणलं वकील झाला तर मी बी काही नाही करू शकत रे बा. पाहिजे मग. अरे उत्तमराव राजा त्याच तर म्हणलं भेव लागू राहिलं. हे बबन्या आहे पहा गाव सोडून चालला म्हणलं. हो बॅगा गिगा म्हणलं ना भरल्यात. हा जातो म्हणलं पाहून कुणीकडे बी. अबे म्हणलं तू जर आता जर गावातून जर पाहून गेला तर म्हणलं लोकांना तर मग सारखाच डाऊट व्हायचा. हा आणि तू गेला होता म्हणलं मला मग लोक अद्दरच पकडायचे. हो सांगते आपलं बबन्या कुठे गेला बबन्या कुठे गेला. आणि काय सांगू मी त्याला मग. आणि समजा अन्यास करणं जर म्हणलं बबन्याला जर समजा पोलीस आहे ना जर समजा शोधलं आणि पकडलं मग बबन्या फुटणार नाही का? अरे म्हणलं 2 बाजीराव जेव्हा ढुंगणावर बसन ना तेव्हा तर फुटणच ना. मारत्या बाजीराव खाल्ल्यावर तर कोणी फुटते रे बा. हो तर मी बी तेच म्हणून राहिलो म्हणलं. या बबन्याला म्हणलं मी सांगू राहिलो ना अबे आता गाव सोडून जाऊ नको. आपण जाऊ पण म्हणलं हे केस जराशी नील होऊ दे ना. आणि हे पा मी काय म्हणतो जर समजा पाणी जर लयच नाकाशी आलं तर आपण म्हणलं पुऱ्या गावकऱ्याचे पाय धरू ना बा. माफी मागून घेऊ. आपल्याला गावकरी म्हणलं माफ करणार नाही का? फक्त सांगायचं बा आम्ही म्हणजे आमचा असा उद्देश नव्हता म्हणा की बा भांडण लावून द्यायचे बा. पण समजा आम्ही 1-2 खेप पाहिलं म्हणा तर सांगितलं म्हणा. असं म्हणू शकतो ना आपण. आता पाय धराचं म्हणजे त्यात काही नवल आहे का? पाय तर धराच लागेल ना. बाजीराव खायचे नसेल तर. हो पोलीस वाले म्हणलं बा कुत्रे आहे का मारतात बरं. त्यापेक्षा पाय धरलेले पुरले म्हणलं त्याला सांगले का बबण्याला. हो गावकऱ्याचे पाय नाही धरत रे बा. मराठ्याची औलाद आहे म्हणलं मी. अबे हरामोतीनं मरशील ना भोसडीच्या बपण्या. आणि तू सांग मले मारता का का? हा मुकाड्यानं म्हणलं माफी मागायची आणि पाय धरायचे. नाही तर मला ध्यानात ठेवतो पहिले का तो मान म्हणलं मीच कापतो नाही तर. हॅलो मारत्या काय झालं? काय म्हणते रे ते? हॅलो मारत्या. हा हॅलो काय झालं? काय म्हणते म्हणलं ते? ते म्हणते मी गावकऱ्याचे पाय धरत नाही म्हणते. माफी काही मागत नाही म्हणते. मराठ्याची औलाद आहे म्हणते मी. अबे म्हणलं लेका मोठा सांगू राहिला असं द्यावं राहील मला सांभाळात. अबे लेका घरी नाही दानान मला पाटील म्हणा बाबू. जास्त डोकं नको चालू ना म्हणा. हा कुत्र्यासारखा मार खाशीन म्हणा. पोलीस वाले जेव्हा मारतील ना तेव्हा लेका असा फुटासारखा फुटशीन म्हणलं. हो त्याला मजा करू राहिले का बाबू? बाजीराव म्हणलं एक डाव खाल्ला की डबल खायची इच्छा नाही होत म्हणलं. मोठा सांगू राहिला मराठ्याची औलाद. हो अबे मुका पाय धरतो म्हणा गाव करायचे. जास्त येलशीन द्यावं ध्यानात ठेवतो म्हणा. अरे होतं त्याला किती वेळचं म्हणलं सांगू राहिलो मी. हो निरा तेच लावू लागला. हा आणि म्हणलं मराठ्याची औलाद आहे तर मग ते गाव सोडून कायले चालला बा तू. हा चालला कायले मग गावात राही ना. एकट्याला का मलेच फसवतं का? तुले आग होते ना बाबू भांडण लावून द्यायची. काही काम होतं का? अरे हे पा उत्तमराव सुरुवात म्हणलं येणंच केली. हो त्या मोत्याचे येले म्हणलं हे पा मोत्याच्या घरी जात काही काम नाही बाबू आपल्याला. हा आपण आपलं काम करू ना. नाही चाल गेला बा मोत्याच्या इथं बसला बा त्याला सांगत हे पा तो भाऊ गेलता म्हणे वावरात नी टिकाच घेऊन आणि दुरे करू राहिला म्हणे. आणि तोयला का ध्यान नाही म्हणे. निरा त्या म्हशीचा मागा लागतं म्हणले का तू सांगा मग काही काम होतं कायले. आणि तेवढ्यात मी आली त्या मोत्याची बायको आणि ते ऐकलं त्या बायकोनं. मग आता बायाच्या कानावर म्हणलं गोष्टी केल्या होते चाल बसते का उत्तमराव? हा असं बायकलं म्हणलं ते. हा असं म्हणलं कमी डोक्याला आहे ना हे. माय बिन भल्ला चबर आहे मग बबने. हा आता एवढा म्हणलं चबर करून आला म्हणा. तर मग बाबू आता आली अंगावर तर शिंगावर तर घ्यास लागेल ना म्हणा. शिंगावर घेतल्याशिवाय होणार आहे का? पहिलेच मग दणकी घ्यायचं नाही. मुकाड्यानं राहतं ना. आपल्या कामाचे काम ठेवायचं असतं. हो ना. जाऊ द्या बा आता एकदावची म्हणलं हे पा आमच्याकडून गलती झाली उत्तमराव. एवढं म्हणलं आम्हाला पा या कानातून बाहेर काढा बा. तुमच्याशिवाय म्हणलं आपल्याला आधार नाही बरं कोणाचा. बरं ठीक आहे ना मारुती. तू लोड नको घेऊ म्हणलं. हो हे उत्तमराव जोपर्यंत मला जिवंत आहे तोपर्यंत आहे बा. तुमच्यावर कोणती अशी आपत येऊ देत नाही ना. फक्त म्हणलं तुम्ही जरा माणूस किती राहायचा. नाही तर बस उत्तमरावला त्याचा मातीत घालून. नाही भाऊ उत्तमराव काय राजा काही बोलता का हो? हा तुमच्याशिवाय म्हणलं आमचं फान हालते का हो? हा आणि आम्ही काय म्हणलं तुम्हाला मातीत घालायची विचार करणार. तुम्ही बिंदास राहा म्हणलं. फक्त हे पा यातून एवढं फक्त नील करून द्या. आम्ही हे पा लयच माणूस किती राहतो मग.
हो ना ठीक आहे ना. बरं मी काय म्हणतो मारता, मला एक फोन येतो वाटते. 100% मीटिंग आहे का जिल्हा स्तराची. हा चल ठीक आहे, मी करतो तुला फोन. हा घेतो बोलून याच्यासोबत. हा ठीक आहे. मायची खटखटले का एक आपण तर काय भो सोडची. काहून हो काय झालं? फोन कोणाचा होता म्हणला? अरे माझ्या मारत्याचा होता ना, मारत्या लुकतुकेचा. हा ते आणि त्याचा मित्र बघण्या गावात नीर आहे पा, म्हणजे आग लावायचे कामं करतात ना. याचे भांडण लावून दे, त्याचे भांडण लावून दे, आणि मग त्याच्या अंगावर गोष्ट आली की मग ते लिस्ट उत्तमराव. हो मग माझ्या डोकं खाते तर उत्तमराव वाचवाना हो. सांगा आता यायचं म्हणलं किती मागा लागतं. हा आता या वरील म्हणलं पाणीचा डोक्यावर गेलं तर मला हे बा यायले एक डावचा जैलातच जाऊ देतो, ते समजून म्हणलं यायले. अरे तर मग होऊन जाऊ दे ना हो एक डावचं. पाहून घेता ती पुढची पुढे हो सोडची. ठेवा ना चांगले महिनाभर आंध्रे. हा महिनाभर म्हणलं येले बाजीराव खाऊ द्या ना, ते कुठं म्हणलं येले अक्कल या. हा आता तुम्ही सांगा म्हणलं बार जर समजा तेच तिचा चुका करतो म्हणलं तर जमणार आहे का? हा जाऊ दे ना आता एक डावचं. आपले माणसं आहेत रे, इलेक्शनच्या वेळेस का भल्ले मदत करतात भोसूडचे, म्हणून म्हणलं याचा राग नाही येत. आता येले वाचवासाठी म्हणलं आहे पा आपल्या गावात म्हणलं वकील आहे किरकिऱ्या. या दोघा भावापैकी एकाची केस मला त्यापाशी नाही गेली पाहिजे, एकाची का केस त्याच्यापाशी गेली तर झालं बिया बबनायला मारतायला म्हणलं बस जेलात जा लागते म्हणजे जा लागते. हो मग तर मी बी काही नाही करू शकत बा. बापा एवढा भारी आहे का लगे वकील? ते भारी नाही आहे, नालायक असलं आहे ते. म्हणजे बा कोर्टाने कोणती खोटी गोष्ट खरी करून दाखवा याचा म्हणलं नेमच नाही आहे. हो त्याचं काही सांगता नाहीत बा. त्या झिपऱ्या उद्या समजते म्हणलं काय आहे तर. हो आता केस जर समजा किरकिऱ्याच्या हाती जर गेली तर झालं येईले जेलात जाणं आलं, आणि जेलात जर जायचं नसन तर म्हणलं हे नाही बा पुऱ्या गावकऱ्याचे पाया लागायचे आणि सांगून द्यायचं बा एक डावचा माफ करून द्या बा आम्हाला, डबल आम्ही असे कामं करणार नाही. हे म्हणलं शेवटचा पर्याय आहे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही रे बा. हो याच्यात तर म्हणलं मी बी काही करू शकत नाही. बापाले का